नमस्कार. आज मी तुम्हाला केळीच्या घाऱ्या कशा बनवायच्या ते सांगणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे कणिक, थोडंसं डाळीचं पीठ, रवा, चिमटभर मीठ, त्याचप्रमाणे थोडीशी साखर घेतलेली आहे, तळण्यासाठी तेल आणि केळी. तर आता ह्या कणकेमध्ये आपण चिमटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. चिमटभर मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे, तसेच डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही जी चिमटभर थोडीशी साखर जी आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे, ज्याच्यामुळे हे घाऱ्या जे आहेत ते वरून कुरकुरीत आणि छान होतात. त्याचप्रमाणे ही केळी जी आहे ती आपण आता मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट काढून ह्याच्यामध्ये आपण आता ते टाकून मळून घेऊयात आणि त्याला ते लावून आपण घट्ट मळून ठेवायचे आहे. आणि जर खूपच घट्ट झाला असेल तर थोडंसं दूध लावून आपण त्यामध्ये मळून घ्यायचं आहे. तर आता आपण कणकीमध्ये डाळीचं पीठ, मीठ, साखर टाकलेली आहे. आता केळी स्मॅश करून आपण त्यामध्ये टाकूयात. प्रकारे केळी जी आहे ती मिक्सरमधून काढलेली आहे. ही जे घारे आहेत तुम्ही तेलामध्ये तळू शकतात किंवा तुपामध्ये तळू शकतात, पण मी हे घारे आहेत ते तेलामध्ये तळणार आहे. तर आता ही जी केळी मिक्सरमधून काढलेली आहे लिक्विड, ते आपण ह्या पिठामध्ये टाकून घट्ट मळून घेऊयात आणि साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी आपण मळून ठेवूयात. अशा प्रकारे हे घट्ट मळून ठेवलेलं आहे. तर ह्या आता आपण हे झाकून ठेवूयात आणि साधारणतः 10 ते 15-20 मिनिटांनी आपण हे केळीचे घारे जे आहेत ते करूयात. तर हा जो पदार्थ आहे तो पदार्थ लहान मुलांपासून वयस्क लोकांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात आणि अतिशय पौष्टिक आणि छान पदार्थ आहे. ह्यासोबत तुम्ही लोणचं, ठेचा वगैरे पण छान लागतो. तर मी लोणचं आणि ठेच्याचे पण व्हिडिओ केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकतात. आता आपण 15 मिनिट भिजवून घाऱ्या करून घेऊयात. तर घाऱ्याचं पीठ हे आता छान भिजल्या गेलेलं आहे. साधारणतः 15 ते 20 मिनिट भिजल्या गेलेलं आहे. तर आपण आता घाऱ्या जे आहेत ते तळून घेऊयात. त्याचं जे पीठ मळलेलं होतं त्याचे मी असे उंडे करून घेतलेले आहेत. पेड्यासारखे उंडे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्याला तेल लावून हे लाटून आपण तळायचं आहे. मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी हे लाटताना पोळपाटावर न लाटता मी ह्या चाळणीवर लाटणार आहे, जेणेकरून एका बाजूनं पुरीला छान आकार पण येतो. तर आपण जी केळीच्या घारे आहेत ते आपण तळून घेऊयात. घारी जी आहे लाटून घेतलेली आहे. आता अशा सर्व घाऱ्या करून आपण तळून घेऊयात. घारी छान झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व घाऱ्या ह्या करून घेऊयात. अशा प्रकारे सर्व घाऱ्या करून घेऊयात. तर कुणी घाऱ्या ह्या लाटून पण करतात आणि कुणी तळून पण करतात. मी लाटुनीचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आता हे तळून पण मी व्हिडिओ केलेला आहे, तर ते तुम्ही घाऱ्या नक्की करून बघा. तर ह्या झालेल्या आहेत केळीच्या घाऱ्या, म्हणजेच केळीच्या पुऱ्या. तर ह्यासोबत लोणचं आणि ठेचा हे पदार्थ फार छान लागतो. तर लाल ठेचा कसा करायचा, हिरवा ठेचा कसा करायचा, लोणची कशी करायची, मी त्याचे पण व्हिडिओ केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकतात. तर हे झाल्या केळीच्या घाऱ्या किंवा केळीच्या पुऱ्या. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.